अलीकडे इंटरनेटचा विस्तार आणि बाजाराबाबत झालेली जागरूकता यामुळे शेअर बाजारात गुंतवणूकदारांची संख्या झपाट्यानं वाढताना दिसते. सध्या अनेक जणांचा कल गुंतवणूक करण्याकडे आहे, पण त्यातून जास्त नफा कसा मिळवावा याच प्रयत्नात अनेक गुंतवणूकदार बऱ्याच पर्यायांच्या शोधात असतात. यात शेअर्स असो, IPO असो किंवा म्युच्युअल फंड्स अशा वेगवेगळ्या मार्गाने ते गुंतवणूक करण्याचा प्रयत्न करतात. मात्र या सर्वांमध्ये SIP हाच गुंतवणुकीचा राजमार्ग असल्याचं अनेक तज्ज्ञ सांगतात. यात इतर गुंतवणुकीच्या प्रकारांपेक्षा थोडी कमी जोखीम आहे, म्हणून गुंतवणुकीचा सर्वोत्तम पर्याय म्हणून अनेक तज्ज्ञ याकडे बघतात. आज आपण लोकलिटींच्या माध्यमातून गुंतवणूक सल्लागार रुचिर थत्ते यांच्याशी आपण SIPच्या माध्यमातूून केलेल्या गुंतवणुकीला सर्वोत्तम का म्हटलं जात आहे, तसंच SIP सर्वोत्तम असण्याची नेमकी कारणे काय आहेत यावर सविस्तर चर्चा करणार आहोत. आजच्या काळात आपण SIP विषयी खूप ऐकतो आणि गुंतवणूकदार हे SIP ला पसंती देताना सुद्धा आपण बघत आहोत. SIP मध्ये असं काय आहे की गुंतवणूकदारांचा ओढा तिकडे जास्त जात आहे? SIP सर्वोत्तम का ठरते जाणून घेऊयात ह्याची काही कारणे. पहिल्यांदा आपण जाणून घेऊया की SIP म्हणजे नक्की काय. SIP चा अर्थ होतो सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन. म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये आपण ठरवलेल्या काळानुसार इन्व्हेस्टमेंट करत असतो. SIP ही जनरली दर महिन्याला केली जाते. म्हणजेच दर महिन्याच्या ठराविक तारखेला ठराविक ठरवलेली अमाऊंट आपण SIP द्वारे ठरवलेल्या म्युच्युअल फंड मध्ये घालत असतो. SIP ही आपण म्युच्युअल फंड मध्ये करतो आणि म्युच्युअल फंड हा ती गुंतवणूक शेअर्स मध्ये म्हणजेच इक्विटी मार्केटमध्ये करतो. म्हणजेच आपण ठराविक वेळेला ठराविक रक्कम ही शेअर मार्केटमध्ये गुंतवत असतो. यालाच SIPच्या माध्यमातून गुंतवणे असं म्हणतात. SIP ही लमसम इन्व्हेस्टमेंट पेक्षा कायमच फायद्याची ठरत असते. त्याचं कारण असं आहे की लमसम मध्ये आपण ठराविक अमाऊंट एकाच वेळी घालतो. जर मार्केटमध्ये त्याच्यानंतर अप्स अँड डाऊन्स निर्माण झाले तर लमसम जी अमाऊंट आहे ती मार्केटनुसार व्हेरी करत जाते. SIP मध्ये सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे रुपी कॉस्ट ॲव्हरेजिंग. दर महिन्याला आपण रक्कम टाकत असल्यामुळे मार्केट वर असतानाही आपण रक्कम टाकतो आणि मार्केट खाली गेल्यावरही रक्कम टाकतो. साहजिक आहे, मार्केट वर असताना आपल्याला कमी युनिट्स मिळतात आणि मार्केट खाली गेल्यामुळं ॲव्हरेज जास्त झाल्यामुळं आपल्याला युनिट्स हे वाढतात. त्यामुळं आपल्या दोघांचाही फायदा घेऊन एक मधलं ॲव्हरेज आपल्या इन्व्हेस्टमेंटची अमाऊंट तयार होते. त्यामुळे लमसम पेक्षा कधीही SIP करणं हे खूप चांगलं आणि महत्वाचं ठरतं. आपल्याला लागते ती शिस्त. दर महिन्याला आपण न चुकता ठराविक रक्कम ही SIP मध्ये टाकत असतो. तिचं चुकला तरी आपल्याला त्याची पेनॉल्टी पडत नाही. SIP कधीही वाढवू शकतो, कधीही कमी करू शकतो, काही ठराविक महिने पॉज करू शकतो, काही ठराविक महिने SIP आपण जास्त करू शकतो, SIP ची डेट बदलू शकतो. तर अशा प्रकारच्या सर्व तरलता या SIP मध्ये आपल्याला दिसून येतात. आपण SIPच्या माध्यमातून जेव्हा म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करतो तेव्हा त्याचा आपल्याला टॅक्स मध्ये सुद्धा ऍडव्हान्टेज दिसून येतो. जेव्हा आपण लॉंग टर्म SIP करतो म्हणजेच 5 वर्ष, 10 वर्ष, 15 वर्ष या टेन्युअरसाठी, तेव्हा आपल्याला आपल्या रकमेवर जो लागतो त्याला म्हणतात लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, जो फक्त 10% आहे. म्हणजे आपलं टॅक्स ब्रॅकेट कितीही असलं तरी आपण आपल्या झालेल्या फायद्याच्या 10% फक्त टॅक्स म्हणून गव्हर्नमेंटला देत असतो. त्यामुळे SIP ही आपला खूप सारा टॅक्स पण वाचवत असते. हे आहेत काही SIP करण्याचे फायदे.